वो महेश्वर गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम ओम। नामादौ नामादौ यथा ब्रह्मदृष्टिरस्ति तथैव अत्रापि प्रतिमादौ ब्रह्मदृष्टिः। दृष्टिः उच्यते न तु भ्रान्तिः। भ्रान्तिश्चेत् अज्ञानं भवति, तेन श्रुतिरप्रमाणं भवति। श्रुतिः यः कश्चन भ्रान्तिमुपदिशति किं? भ्रान्तिं कदा उपदिशति? स्वयं भ्रान्तश्चेत् अन्यस्मै भ्रान्तिमुपदिशति। रज्जुं सर्पत्वेन रज्जुम् अविज्ञाय सर्पत्वेनैव विज्ञाय सर्पत्वेन गृहीत्वा अन्यथा गृहीत्वा विपरीतं गृहीत्वा स्वयं च तत् सत्यं मन्यमानः अन्यस्मै ब्रूते। ओ अत्र सर्पोऽस्ति मा गच्छ, अत्र सर्पोऽस्ति मा गच्छ इति। एवम् एतद् वाक्यं तस्य प्रमाणं न भवति। कुतः? तस्यैव वस्तुतत्त्वज्ञानं नास्ति। स्वयं तु विपरीतग्राही, स्वयं तु भ्रान्तः। भ्रान्तस्य वचनं भ्रान्तिजनकमेव भवति। किन्तु अत एव तादृश उपनिषदः वचनं प्राणं ब्रह्म इति उपासीत। यदा प्राणं ब्रह्मत्वेन उपासनाय उपदिशति तदा किं तत् भ्रान्तिर्भवति किं? श्रुतिरपि प्राणमेव ब्रह्म मन्यते किं? प्राणं ब्रह्म न मन्यामहे, किन्तु प्राणं ब्रह्मत्वेन भावनां कुर्मः, दृष्टिं कुर्मः। भ्रान्तिदृष्ट्योर्भेदः कः? भ्रान्तिः वस्तुतत्त्वम् अगृहीत्वा जायते। अन्यथा ग्रहणं कदा भवति? रज्जुम् अगृहीत्वा सर्पबुद्धिर्जायते। अत्र तु प्रतिमां प्रतिमात्वेन जानन्नपि तत्र ब्रह्मभावनां करोति। अयं भेदः। प्रतिमां प्रतिमात्वेन विज्ञाय इयं प्रतिमेयम् इति जानन् प्रतिमायां ब्रह्मत्वं भावनां करोति। अत ब्रह्मत्वस्मरणाय तदर्थं स्मारकपदार्थाः कति सन्ति प्रपञ्चे? अस्मत् सामान्यलौकिकानां जीवने अन्यस्मस्मारकानि कति सन्ति? गृहमपि स्मारयति। गृहं दृष्ट्वा बाल्यकालं स्मरति, गृहं दृष्ट्वा मातापितरौ स्मरति, पुस्तकं दृष्ट्वा स्मरति, मनुष्यं दृष्ट्वा स्मरति। अनेकपदार्थाः अन्यस्य स्मारकाः भवन्ति। न केवलं स्मारकाः, भावनाजनकाः अपि भवन्ति, प्रीतिजनकाः अपि भवन्ति। प्रीतिद्वेषादिकं, प्रीतिं द्वेषं न केवलं स्मरणं, स्मरणेन तस्य गुणानामपि स्मरणं, भावस्यापि जननं। कमपि स्मृत्वा तस्य गुणाः स्मरति। न केवलं रूपं स्मरति, तस्य गुणान् स्मरति। तस्य न केवलं गुणान् स्मरति, गुणे प्रीतिमपि स्मरति, प्रीतिरपि जायते। रूपस्मरणेन भगवद्गीता इति नामस्मरणेन किं भवति? भगवद्गीता रूपमायाति, पुस्तकाकारः। आकारस्य गुणाः जायन्ते, तत्र उपदेशो अस्ति, तत् प्रमाणभूतम् इति। प्रमाणत्वबुद्धिर्जायते। प्रमाणत्वात् आदरपूर्वकं स द्रष्टव्यः, पूज्यभावेन द्रष्टव्यः इति पूज्यभावोऽपि मनसि अजायते। एतदुपासनं। तर्हि इदं पुस्तकम् इति पत्रनिर्मितं पुस्तकमिति न जानीमः किम्? पत्रनिर्मितमति पुस्तकं विस्मृत्य क्रियते किम्? तथा अनेकपदार्थाः अनेकगुणानां स्मारकाः तद् पूज्यप्रीति इत्यादि भावजनकाः लोके दृश्यन्ते। ये मुसल्मानाः मूर्तिपूजां विरुन्धन्ति इति विरोधं कुर्वन्ति, निन्दन्ति च, ते स्वकीयग्रन्थं कुरान् ग्रन्थम् अति पवित्रभावनया पूज्यभावनया पश्यन्ति। यत्र कुत्रापि न निक्षिपेत्,
यत्र कुत्रापि न निक्षिपेत्, येन केनापि हस्तेन न स्पृशेत्, स्नानादिकं कृत्वा उत्तमवस्त्रं धृत्वैव तत् स्पृशेत्, तत् शिरसि एव स्थापयेत्, न भूमौ स्थापयेत्, किमपि उच्चासने स्थापयेत् इत्यादिकं किं कुर्वन्ति? पुस्तकमपि पत्रनिर्मितं खलु, पुस्तकं पत्रनिर्मितं न भवति किम्? पत्रनिर्मितं चेत् पत्रे एतादृश आदरः किमर्थः? तत् सूचकं। तत्तु ईश्वरस्य ईश्वरप्रबोधः, ईश्वरस्य उपदेशः तत्र अस्तीति, तत्र ईश्वरे यो आदरः तस्य उपदेशेपि आदरो भवति। स आदरः अत्र ग्रन्थे क्रियते। सर्वेषाम् एवं प्रतीकानि बहूनि सन्ति, सर्वस्यापि सन्ति। सर्वमतेषु सर्वजनेषु लौकिकानाम् अपि जनेषु स्मारकाः सन्ति। तथैव इदं को दोषः? न, अस्मत् मते यदुक्तं तदेव स्मरणीयं, तदेव पूज्यम्, अन्येनां सैताञ्जन्यम् अल्लवे इति यदुच्यते तदेव मौर्ख्यमेव। मौर्ख्यं दौष्ट्यं सर्वविधदुर्गुणाः सन्ति तत्र। प्रतिमावत् भेदप्रतिपत्तेः, भेदज्ञानपूर्वकं प्रतिमावत् भेदप्रतिपत्तेः। सि अस्मत् शास्त्रे यादृश यत्र भावना क्रियते, दृष्टि क्रियते, तत्र भेदज्ञानमस्ति। अयं तु लौकिकपदार्थः, तथापि भावना क्रियते। भावनाम् अध्यारोप्य इत्युक्ते संस्कारात्, शास्त्रवचनात् संस्कारात् तत्र उत्तमभावनां कृत्वा आराध्यते। स भावना आराध्यते, न तु वस्तु। वस्तु तु तस्य आलम्बनं भवति। पदार्थः पत्ररूप भगवद्गीता अथवा शिलारूपमूर्तिः शिलैव तिष्ठति, किन्तु तत् भगवद्भावस्य स्मारको भवति। किन्तु शिलां तु जानीमः, इयं शिला इति ज्ञानं विस्मृत्य न भवति। यदा विस्मृत्य जायते सा भ्रान्तिर्भवति। एवं सामान्यपदार्थे अयं सामान्यपदार्थः लौकिकपदार्थः इति जानन्नपि यत्र भावनां क्रियते, स भावनायाम् एव ध्यानं भवति। भावनाय एव पुनः तत् भावनायाः आवृत्तिर्भवति, पूज्यत्व आवृत्तिर्भवति। शिला तु तिष्ठत्येव तथैव। शिला तु आलम्बनं, तस्य सहायकं। शिलामूर्तिः आलम्बनं भवति, भगवद्भावः आवर्त्यते मनसि पुनः आवर्त्यते। तत्र दोषः कः? एतादृश स्पष्टभेदः यथा हिन्दूधर्मे अस्ति न कुत्रचिदपि अस्ति। ते वस्तुतः एव तन्मन्यन्ते। प्रतिमावत् भेदप्रतिपत्तेः। अस्तु, अत्र पश्य, यदि अहं भगवद्गीतां पत्ररूपामेव पूज्यभावेन पश्यामि, पूज्यभावनां करोमि, असकृत् तत् आवर्तयामि, पूज्यभावनां प्रीतिभावनां एवम् आवर्तयामि। यदि अन्यपुरुषः तत् पत्रमात्रं मन्यते, लौकिकपदार्थं मन्यते चेत् किं कर्तव्यम्? अन्यः लौकिकपदार्थं मन्यते, अहं तु पूज्यभावेन पश्यामि, तेन मम बुद्धिः विचलितो न भवति। कुतः? अहं तु तत्र भावनां करोमि, दीक्षापूर्वकं तत्र भावनां करोमि, अन्यस्य दीक्षा नास्ति। भगवद्गीतायां पूज्यभावनां कुर्यादिति अथवा शिलामूर्तौ भगवद्भावनां कुर्यादिति तस्य दीक्षा नास्ति, तस्य उपासनमपि नास्ति। यदि तस्य उपासनं नास्ति चेत् स लौकिकपदार्थवत् पश्येत्। को दोषः? लौकिकपदार्थस्तु अस्त्येव, लौकिकपदार्थोऽपि अस्ति। चक्षुषा इदं पत्रम् इति ज्ञायते, इयं शिला इति प्रत्यक्षप्रमाणेन ज्ञायते। शास्त्रप्रमाणेनैव तत्र भगवद्बुद्धिर्भवति, प्रत्यक्षप्रमाणेन शिलापि जायते। वयं शिलामपि जानीमः प्रत्यक्षप्रमाणेन, श्रुतिप्रमाणेन पूज्यभावनामपि कुर्मः, उभयमप्यस्ति। अन्यः प्रत्यक्षप्रमाणेनैव पश्यति चेत् अस्तु नाम इति करुणया त्यजामः, तस्योपरि क्रोधेन न ताडयामः, तस्य पीडनं वा न कुर्मः।
यदि अहं शिलां भगवद्भावेन पश्यामि, अन्योपि भगवद्भावेन पश्येत्, न पश्यति चेत् अहं ताडयामि, पीडयामि, तं तु हन्मि, नाशयामि इति मन्यते चेत् तत्र किमस्ति? शिलामेव भगवत्वेन मन्यते इति शिलायां भगवत् न केवलं बुद्धिः, भ्रान्तिरपि अस्ति। एवं किल? ते ग्रन्थं, तेषां कुरानादि बैबुलादि ग्रन्थमेव साक्षात् भगवद्भावेन पश्यति, अन्यः न पश्यति। तर्हि क्रोधेन तं ताडयन्ति, पीडयन्ति, नाशयन्ति च। यथा अहं मन्ये अन्येपि तथैव मन्येरन्, तथैव मन्येरन् इति आग्रहं करोति। अत्र भ्रान्तिरस्ति। आग्रहः किमर्थः? भ्रान्तिरेव। अस्माकं भ्रान्तिर्नास्ति। अथवा वयं पृथक् स्थापयामः। सः लौकिकः उपनिषदं वा वेदं वा पूज्यभावेन द्रष्टुं न शक्नोति, तस्य अभ्यासो नास्ति इति तस्मात् दूरमेव त्यजामः। दूरमेव अस्माभिः पूजनीयग्रन्थः अस्मत् गृहे, अस्मत् मन्दिरे वा पृथक् स्थाप्यते, तस्य हस्ते न दद्मः। सः यदि निन्दां करोति, अपवित्रं करोति चेत्, अपवित्रम् इत्युक्ते अपूज्यभावनया पश्यति चेत् अस्तु नाम, तस्य उपासनं नास्ति, स न करोति। तस्य उपासनं नास्ति, लौकिकवस्तुमेव। लौकिकवस्तुं पश्यति चेत्, प्रत्यक्षप्रमाणेन लौकिकवस्तुं पश्यति चेत् पश्यतु नाम। कुतः इत्युक्ते लौकिकवस्तुं विहाय तत्र पूज्यभावनस्य दर्शनाय, पूज्यभावनायाः दर्शनाय तत्र शास्त्रविधिरपेक्षिता। तस्य शास्त्रविधिर्नास्ति, अत एव तथा करोति। शास्त्रदीक्षा नास्ति, शास्त्रविधिर्नास्ति, उपासना दीक्षा नास्ति, अस्तु नाम, त्यजामः। तं न निन्दां कुर्मः, न पीडयामः। ಇದು ನೋಡಿ, ಈ ತರಹ ಬುದ್ಧಿ अस्ति किं कुत्रचिदपि? ಇದು ನಮ್ಮಲ್ಲಿದೆ. ಏಕೆಂದರೆ ಇದು ಮದೀಯ ಉಪಾಸನಂ ಅಹಂ ಕರೋಮಿ. ಯದಿ ಅಹಂ ಉಪಾಸನಂ ಕರೋಮಿ ಚೇತ್ ಸರ್ವೇಪಿ ತಥೈವ ಕುರ್ಯುಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸರ್ವೇಪಿ ಕಥಂ ಕುರ್ವಂತಿ? सर्वेषां प्रत्यक्ष अत्र पश्य सूक्ष्मभेदोऽपि अस्ति। यदि अहं शिलां पुस्तकं पुस्तकत्वेन, शिलां शिलात्वेन पश्यति चेत् प्रत्यक्षप्रमाणेन पश्यति। नास्तिकः तथैव पश्यति चेत् सः पूज्यं न मन्यते, तावदेव। पूज्यं न मन्यते चेत् अस्तु नाम, न मन्येत। किन्तु तत् त्वं पूज्यं मन्यसे, तव पूज्यबुद्धेः निन्दनाय, तव बुद्धेः आघाताय बुद्धिपूर्वकं त्वं पूज्यं पश्यसि इति जानन्नपि तव अपमानाय तम् अहं तदपमानं करोमि। तव बुद्धेरपमानाय करोमि चेत् अत्र द्वेषो अस्ति। द्वेषः अन्यः, नास्तिकबुद्धिरन्यः। श्रद्धा नास्ति चेत् मास्तु नाम। अहं तु पूज्यभावेन पश्यामि, स पुस्तकं तु केवलं पुस्तकं मन्यते, तत् लौकिकदृष्ट्या पश्यति, न दोषः। किन्तु त्वं पूज्यभावेन पश्यसि, अहं तव अपमानाय, तव बुद्धेः किमुच्यते, पीडनाय, तव बुद्धेः पीडनाय जानन्नपि तस्य अपवित्रं करोमि। तत्र किं द्वेषो भवति? द्वेषः अन्यः, सामान्यनास्तिकबुद्धिरन्यः। श्रद्धाभावात् गीतापुस्तकं सामान्यपुस्तकं मन्यते। अत एव लौकिकदृष्ट्या प्रत्यक्षदृष्ट्या पश्यति चेत् पश्यतु नाम। किन्तु अन्यस्य पूज्यबुद्धेः आघातं करोमि, आघातबुद्ध्या बुद्धिपूर्वकं करोति चेत् तत्र द्वेषो अस्ति। न तु एकस्य, सर्वत्र समाजे एकैकं मन्दिरम् अन्विष्य नाशयामि इत्युक्ते तत्र स बुद्धिपूर्वकं करोति चेत् असुरः एव। तस्य शिक्षा राज्ञा दातव्यः। राज्ञः तदपि तेषाम् अधिकारो न भवति। अधिकार इत्युक्ते रैट् ಅಲ್ಲವೇ? ಅಂದರೆ ಬುದ್ಧಿಪೂರ್ವಕಂ ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದರೆ ಅದು ಹಕ್ಕು ಆಗಲ್ಲ ಅವನಿಗೆ.
ಇಫ್ ಲೌಕಿಕ ಪದಾರ್ಥಂ ಪಶ್ಯ ಪಶ್ಯ ನ ದೋಷಃ. ಕಿಂತು ಬೇಕೆಂದು ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಇನ್ಸಲ್ಟ್ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ, ಹರ್ಟ್ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ನಾನು ಇದನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದರೆ ದ್ವೇಷ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ, ದುಷ್ಟತ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ದಟ್ ದುಷ್ಟತ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಪರ್ಸನ್ ಮಾಡಿದರೆ, ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಮಾಡಿದರೆ ಬಿಡ್ತೀವಿ, ಓಕೆ ಇಂಡಿವಿಜುವಲ್. ಬಟ್ ಇವು ಎಲ್ಲರೂ ಅದೇ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆಲ್ ಓವರ್ ಇಂಡಿಯಾ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ದೆನ್ ಇಟ್ ಇಸ್ ಬಿಕಮ್ ಎ ಸೋಷಲ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ದೆನ್ ದ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹ್ಯಾಸ್ ಟು ಪನಿಷ್. ಇವರೇನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರು ಮಂದಿರ ಒಡೆದು ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ಅದು ಅವರ ಹಕ್ಕು ಅಂತೆ. ದಿಸ್ ಸೆಕ್ಯುಲರಿಸಮ್ ಇಸ್ ಎ ರಾಕ್ಷಸತ್ವ ಅಲ್ಲವೇ? ದಿಸ್ ಸೆಕ್ಯುಲರಿಸಮ್ ಇಸ್ ನಥಿಂಗ್ ಬಟ್ ರಾಕ್ಷಸತ್ವ. ಯೂನಿಫಾರ್ಮ್ಲಿ ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಡೆಸ್ಟ್ರಾಯ್ ಮಾಡುವುದಂದರೆ ದಟ್ ಈಸ್ ಅಸುರತ್ವ. ಹೌ ಕ್ಯಾನ್ ಯು ಪರ್ಮಿಟ್ ಇಟ್? ಏನು ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಮಾಡಿದ್ದ ಒಂದು ಕೇಸ್ನಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಓಕೆ, ದಟ್ಸ್ ಓಕೆ. ಲೌಕಿಕರು ಏನು, ಲೌಕಿಕಾನಾಂ ರಾಗದ್ವೇಷವು ಭವತಃ ರಾಗೇಣ ವಾ ದ್ವೇಷೇಣ ವಾ ಅಹಂಕಾರೇಣ ವಾ ಕುದಾಚಿತ್ ಕರೋತಿ ಚೇತ್ ಕರೋತಿ. ಕಿಂತು ಸರ್ವೇಪಿ ಕುರ್ವಂತಿ ತೇಷಾಂ ಗ್ರಂಥೇಪಿ ಲಿಖಿತಮಸ್ತಿ ಸರ್ವತ್ರ ಕ್ರಿಯತೆ. ದೆನ್ ಏನು ಹೇಳಬೇಕದು? ಜಾನನ್ನಪಿ ಕುರ್ವಂತಿ ತದಾ ಅನ್ಯಸ್ಯ ಬುದ್ಧಿಪೂರ್ವಕ ಅನ್ಯಸ್ಯ ಅಪಮಾನನಂ ಸ್ಪಷ್ಟಂ ದೃಶ್ಯತೆ. ಸ ನಿಂದಿತವ್ಯಃ ನಿಗೃಹೀತವ್ಯಃ ದಂಡಶ್ಚ ದಾತವ್ಯಃ. ಕಿಂತು ಅಸ್ಮತ್ ಪ್ರಶಾಸನಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಸ್ಮತ್ ಕಿಮುಚ್ಯತೆಪ್ಪ, ನ್ಯಾಯಗ್ರಂಥಃ ಸಂವಿಧಾನಗ್ರಂಥೆ ತಾದೃಶ ದಂಡ ಏವ ನಾಸ್ತಿ. ಇದು ಅಪಚಾರಾಯ ಅವಕಾಶೋ ದತ್ತಃ ಅಲ್ಲವೇ? ತೇಷಾಂ ಹಕ್ಕು ಇತಿ ಶಬ್ದಸ್ಯ ಅನುವಾದ ಏವ ನಾಸ್ತಿ. ಅಧಿಕಾರಃ ಇತಿ ಹಿಂದ್ಯಾಂ ವದಂತಿ. ಅಧಿಕಾರ ಅಂದರೆ ಅದು ಬೇರೆ, ಅಧಿಕಾರಃ ಅನ್ಯಃ. ಅವರು ತೇಷಾಂ ಧರ್ಮ ಅಂದರೆ ಅವರು ಆ ಧರ್ಮ ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ವಿಹಿತ ಅಷ್ಟೇ. ಇದು ಅಲ್ಲ, ಇದು ಹಕ್ಕು. ಇಟ್ ಈಸ್ ಮೈ ರೈಟ್, ಐ ಮಸ್ಟ್ ಡೂ ಇಟ್. ನಾನು ಏನು ಮಾಡಿದರೂ ನೋಬಡಿ ಶುಡ್ ಪನಿಷ್ ಅಂತ ಅರ್ಥ. ಹಕ್ಕು ಅಂದರೆ ಇಟ್ ಈಸ್ ಮೈ ರೈಟ್, ಇಟ್ ಈಸ್ ನಾಟ್ ಮೈ ಚಾಯ್ಸ್ ಅಂತ ಅರ್ಥ ಅಲ್ಲ. ನಾನು ಮಾಡಲೇಬೇಕು, ನಾನು ಮಾಡಿದ್ದರೂ ಯಾರು ಅಡ್ಡಿ ಮಾಡಬಾರ್ದು, ಅದನ್ನು ಹಕ್ಕು ಹೇಳ್ತೀವಿ. ಹಕ್ಕು ಶಬ್ದಸ್ಯ ಅರ್ಥ ಅಸ್ಮತ್ ಭಾಷಾಯಾಂ ನಾಸ್ತೇವ. ರೈಟ್ ಇತಿ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಭಾಷಾಯಾಂ, ಹಕ್ ಇತಿ ತೇಷಾಂ ಉರ್ದು ಭಾಷಾಯಾಂ ತಾವದೇವ. ಅಸ್ಮತ್ ಭಾಷಾಯಾಂ ತಾದೃಶ ಶಬ್ದ ಏವ ನಾಸ್ತಿ. ಸೊ ಇದು ಭೇದ ಅಸ್ಮತ್ ಶಾಸ್ತ್ರೇಷು ಯಥಾ ಅಸ್ತಿ. ಅಸ್ಮತ್ ಧರ್ಮೇ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರೇಷು ಅಸ್ಮತ್ ಶಾಸ್ತ್ರಮಿತಿ. ಧರ್ಮ ಅಂದರೆ ರಿಲಿಜನ್ ಎಂದು ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಧರ್ಮ ಹೇಳುವಕ್ಕಿಂತ ಶಾಸ್ತ್ರ. ಅಸ್ಮತ್ ಶಾಸ್ತ್ರಾಣಿ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಆಗಿಬಿಡ್ತಾರೆ. ಶಾಸ್ತ್ರಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ರಿಲಿಜನ್ ಏವ. ಅಸ್ಮತ್ ಶಾಸ್ತ್ರಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಸ್ಮತ್ ರಿಲಿಜನ್. ಫಾರ್ ದೆಮ್ ರಿಲಿಜನ್ ಅಂದರೆ ಒಂದು ಸೊಸೈಟಿ ಆಗುತ್ತದೆ. ಅಸ್ಮತ್ ರಿಲಿಜನ್ ಇತಿ ಸೊಸೈಟಿ ನ ಭವತಿ, ರಿಲಿಜನ್ ಇತಿ ಸಮಾಜೋ ನ ಭವತಿ. ಸಿ ದ ರಿಲಿಜನ್ ಶಬ್ದಸ್ಯ ಅರ್ಥಃ ಅಸ್ಮತ್ ಶಾಸ್ತ್ರೇಷು ನಾಸ್ತ್ಯೇವ. ಧರ್ಮಃ ಇತಿ ಮನ್ಯಂತೆ. ಧರ್ಮಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆಧುನಿಕಕಾಲೆ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮಃ, ಕ್ರಿಸ್ತನ್ ಧರ್ಮಃ ಅಂದರೆ ದೇ ಮೇಕ್ ಇಟ್ ಎ ಸೊಸೈಟಿ. ಧರ್ಮಶಬ್ದಸ್ಯ ಸೊಸೈಟಿ ಅರ್ಥೇಪಿ ಪ್ರಯುಜ್ಯತೆ. किन्तु अस्मत् तथा नास्ति. शास्त्रं धर्मः इत्युक्ते अन्यः, धर्मः अन्यः, शास्त्रं हिन्दूशास्त्राणि ಅಂದರೆ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತವಚನಾನಿ ಎಂದರ್ಥ. ಶಾಸ್ತ್ರೋಪದೇಶಃ ಎಂದರ್ಥ. ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಅಂದರೆ ಹಿಂದೂ ಶಾಸ್ತ್ರೋಪದೇಶಃ ಇತಿ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಉಚ್ಯತೆ. ಹಿಂದೂ ಶಾಸ್ತ್ರೋಪದೇಶಃ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ. ಅಸ್ತು. ಓಕೆ. ಪ್ರತಿಮಾವತ್ ಭೇದ ಪ್ರತಿಪತ್ತೇಃ. ಪ್ರತಿಮಾವತ್ ಅತ್ರ ನಾಮ ಅನ್ಯಃ ನಾಮ ಅನ್ಯತ್ ತಸ್ಯ ಅರ್ಥಃ ಅನ್ಯತ್ ಇತಿ ಜಾನೀಮಃ. भेदपूर्वकम् उपासनां कुर्मः. अस्तु अग्रे. नामादौ अब्रह्मणि ब्रह्मदृष्टिं विपरीतां ग्राहयति शास्त्रं यदि नो अत्र पूर्वपक्षिणः वचनम् उदाहृत्य नैतत् साधु अवोचः. यद् भवान् यत्त्वम् एवम् अवोचः, यद् वचनं त्वम् अवोचः तद् न साधु इति अत्र ब्रूते. किं न साधु? अब्रह्मणि नामादौ अब्रह्मणि ब्रह्मदृष्टिः. नाम आदि, आदित्येन रूपमपि. नाम वा रूपं वा अब्रह्म, तस्मिन् अब्रह्मणि ब्रह्मभावनां कुर्यात्.
अब्रह्मणि ब्रह्मबुद्धिः विपरीतबुद्धिरेव भ्रान्तिरेव। अब्रह्मणि ब्रह्मबुद्धिः सर्वत्र भ्रान्ति भवति किम्? सी नामादौ अथवा विग्रहादौ ब्रह्मबुद्धिः क्रियते चेत् सर्वत्र भ्रान्तिर्भवति किम्? अथवा तत् 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 नामादि अज्ञानपूर्वकं करोति चेदेव भ्रान्तिर्भवति किम्? अज्ञानपूर्वकं भेदं जानन्नपि करोति चेत् तत्र भ्रान्तिर्नास्ति, अजानन् करोति चेत् भ्रान्तिर्भवति। विपरीतां ग्राहयते शास्त्रं। स्थाण्वादौ इव पुरुषदृष्टिः। स्थाणौ चोरबुद्धिं यदि करोति तत् भ्रान्तिरेव। अंधकारे करोति, अजानन् करोति, तादृशभ्रान्तिबुद्धिर्न भवति। यदि शास्त्रमेव भ्रान्तिमुपदिशति इति यद् त्वं मन्यसे न तत् साधु। कस्मात् न साधु? भेदेन हि ब्रह्मणः नामादिवस्तु प्रतिपन्नस्य। भेदेन जानामि। नामादिवस्तु ब्रह्म, ब्रह्म नामादिवस्तुतः भेदेन गृहीतः। ब्रह्म भिन्नं भिन्नं, नामादि भिन्नं। नामादि पृथक्, ब्रह्म पृथक् इति जानीमः। जानन्नपि भेदेन हि ब्रह्मणः नामादिवस्तु प्रतिपन्नस्य। ब्रह्मणः भिन्नं, ब्रह्मणः नामादिवस्तु भिन्नम् इति प्रतिपन्नस्य। प्रतिपन्नस्य मीन्स् यो जानाति तस्य। ज्ञातवतः नामादौ विधीयते ब्रह्मदृष्टिः। पश्यति भेदेन हि ब्रह्मणः नामादिवस्तु प्रतिपन्नस्य नामादौ विधीयते ब्रह्मदृष्टिः। ब्रह्म पृथक्, नामादि नामरूपं वा पृथक् इति जानन्नपि तादृशपुरुषाय अत्र ब्रह्मभावनां कुरु इति शास्त्रेण विधीयते। ब्रह्मदृष्टिः विधीयते। प्रतिमादौ इव विष्णुदृष्टिः। सालिग्रामे यथा विष्णुदृष्टिर्भवति तथा, प्रतिमा इत्युक्ते सालिग्राम, सालिग्रामादौ विष्णुदृष्टिः यथा भवति तथा चित्रपटे वा विष्णुदृष्टिः। चित्रपटे वा किमुच्यते, सालिग्रामे वा विष्णुदृष्टिः। हरिद्राबिम्बे वा, हरिद्रा किमुच्यते, हरिद्रापिण्डे गणपतिम् आवाहयति। अत एव अस्माकम् आवाहनं विसर्जनमस्ति। अस्मत् शास्त्रे आवाहयामि। शिलायां तत्र स्थिरप्रतिष्ठा अस्थिरप्रतिष्ठा इति उभयविधप्रतिष्ठा अस्ति। मन्दिरे स्थिरप्रतिष्ठा भवति। एकदा किमुच्यते तत् चक्रमुच्यते वा, मुद्रा। पूर्वकं यदा प्राणप्रतिष्ठा क्रियते स्थिरप्रतिष्ठा भवति। प्रतिदिनं पूजा क्रियते। तत्र अपवित्रकार्याणि न क्रियन्ते। भगवद्भावेनैव पश्यति। स्थिरप्रतिष्ठा। किन्तु अस्थिरप्रतिष्ठायां प्रतिदिवसम् आवाहनं कृत्वा पूजां करोति, पूजानन्तरं विसर्जनं करोति। एकदा विसर्जनं क्रियते चेत् तत्र पुनः ईश्वरभावो नास्ति। आवाहनविसर्जनमपि अस्माकम् अस्ति। तेषाम् अस्ति किम् आवाहनविसर्जनम्? आवाहनं विसर्जनं नास्ति, पदार्थमेव मन्यन्ते तथा। अस्माकम् आवाहनं विसर्जनमस्ति। स्थिरप्रतिष्ठा अस्थिरप्रतिष्ठा अस्ति। किन्तु आलम्बनं पृथक्, ईश्वरः पृथक् इति पृथक् जानन्नपि कुर्मः। प्रतिमायां विष्णुबुद्धिः, प्रतिमादौ इव विष्णुदृष्टिः। आलम्बनत्वेन हि नामादिप्रतिपत्तिः। आलम्बनत्वेन नामादिः आलम्बनं क्रियते। प्रतिमादवदेव प्रतिमा यथा विष्णुबुद्धेः आलम्बनं भवति तथैव नामादिः आलम्बनं भवति। न तु नामाद्येव ब्रह्म। स्पष्टं कृतं ನೋಡಿ। ಈ 2-3 ವಾಕ್ಯಗಳು ಎಷ್ಟು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿದೆ. न तु नामादि एव ब्रह्म, नामादि एव ब्रह्मवति। नामादि ब्रह्मणः आलम्बनं भवति, ब्रह्मदृष्टेरालम्बनं भवति ಅಲ್ಲವೇ? ನಾನು ನಮ್ಮ ಮೂರ್ತಿ ಪೂಜಾ ವಿಷಯದಲ್ಲಿ ವೇದದಲ್ಲಿ, ಪುರಾಣದಲ್ಲಿ, ದೆನ್ ಅನಂತರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ವಚನೇಷು, ದೆನ್ ಕಿಮುಚ್ಯತೆ ರಾಮಕೃಷ್ಣ ವಚನೇಷು, ವಿವೇಕಾನಂದ ವಚನೆ, ಏವಂ ಅನ್ಯ ವಿವಿಧ ಅಸ್ಮತ್ ಪಂಡಿತಾನಾಂ ವಾಕ್ಯೇಷು ಕಿಮುಚ್ಯತೆ ಸಾಧೂನಾಂ ಮಹಾತ್ಮನಾಂ ವಿವಿಧ ಗ್ರಂಥೇಷು ಮೂರ್ತಿಪೂಜಾ ವಿಷये किं वर्णितमस्ति।
तानि वाक्यानि एकत्र किमुच्यते सङ्गृह्य मूर्तिपूजाविषये अस्मत् शास्त्रोपदेशः इति एवं लिखितुमिच्छामि। कानिचन वाक्यानि सङ्गृहीतानि इतोपि अत्र एतानि वाक्यानि भाष्यकारस्य वाक्यानि तत्र तत्र विकीर्णानि सन्ति प्रस्थानत्रयभाष्ये, तानि विकीर्णानि सङ्गृहीतुमिच्छामि। एवं मूर्तिपूजाविषये वेदे पुराणे किं लिखितमस्ति, तत्र किमपि युक्तिः न केवलं युक्तिः, तत्र मूर्तिपूजाविषये तस्य किमपि अवगमः इत्युक्ते विज्ञानम्, अंडर्स्टैंडिंग कथमस्ति तद्विषये विस्तरेण यो विवेकः विचारः कृतः ते विविधभावाः। रामकृष्णैः किमुक्तम्, आर्यसमाजिनः तत्र कारणं किं ब्रुवन्ति, मूर्तिपूजां न कुर्यात्, मूर्तौ परमात्मा नास्ति इति एतदर्थं किं कारणं ब्रुवन्ति। तर् अन्येपि पौराणिकाः रामकृष्ण विवेकानन्दः इस्लां क्रिस्तमतीयानां पूर्वपक्षं कृत्वा तस्य प्रतिवचनत्वेन यद्यद् उक्तं तानि वाक्यानपि उदाहर्तव्यानि। अस्मत् भारतीयैः विविधपण्डितैः गुरुभिश्च प्रतिवचनानि यानि दत्तानि तानि प्रतिवचनानि एकत्रीकृत्य सङ्गृह्य एकत्र ग्रन्थरूपे लेखितव्यानि। तेन मूर्तिपूजाविषये समग्रतया सर्वेपि विषयाः एकत्रैव आयान्ति। कुत इति चेत् अस्मत् नेक्स्ट जनरेशन अस्मत् युवानः एतत् विषयं न जानन्ति। पूर्वपक्षः आक्षेपः असकृत् आक्षेपं कुर्वन्त्येव, अस्मज्जनाः तस्य प्रतिवचनं दातुम् असमर्थाः। कुत इति चेत् ओ सर्वेपि जानीमः इति त्यजन्ति, किन्तु किञ्चित् स्पष्टतया शास्त्रप्रमाणपूर्वकं वक्तव्यमस्ति। एकस्मिन् ग्रन्थे अस्ति किम्, अरविन्दो वचनैः, विवेकानंद वचनैः, किमुच्यते रामकृष्णवचनैः, इवन् शङ्कराचार्यवचनैः, विविधमहात्मानां मुख्यप्रधानवाक्यानि एकत्रीक्रियते चेत् स्पष्टं ज्ञायते। तस्य विविधमुखानि मीन्स् डिफरेंट आस्पेक्ट्स्, मूर्तिपूजायाः डिफरेंट आस्पेक्ट्स्, तेन कथं कर्तव्यम्। अस्मत् तन्त्रशास्त्रेपि आवाहनं विसर्जनमस्ति, तत्र स्थिरप्रतिष्ठा अस्थिरप्रतिष्ठा एतदपि तत्र लिखेत्। अस्थिरप्रतिष्ठा स्थिरप्रतिष्ठा एतत् एकत्र लिख्यते चेत् अस्माकं जनानां स्पष्टतया विज्ञानाय एतदपेक्षितम्, एकस्मिन् ग्रन्थे अपेक्षितं। तत् संस्कृतवाक्यानि तेषाम् अनुवादः अपेक्षितं, किञ्चित् व्याख्यानमपि विवरणमपि एवं करणीयमिति कानिचन वाक्यानि उदाहृतानि, कानिचन विकीर्णानि सन्ति। विविध पुस्तकಗಳು ನೋಟ್ಬುಕ್ಗಳಲ್ಲಿ ವಿಕೀರ್ಣವಾಗಿವೆ, ಒಂದು ಕಡೆ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿ ಇಡಬೇಕು. ಅದು ಅಲ್ಲೆಲ್ಲೇ ನೋಟ್ಬುಕ್ಗಳಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದೆ ಕೆಲವು ಸೆಂಟೆನ್ಸಸ್, ಅದೊಂದು ಕೆಲಸ ಅಸ್ತು ನಾಮ ಅತ್ರ ಭಾಷ್ಯಕಾರस्य एतानि वचनानि उदाहर्तुमिच्छामि। आलम्बनत्वेन हि तद्वाक्यं पुनरपि पठामि। आलम्बनत्वेन हि नामादिप्रतिपत्तिः प्रतिमादौ प्रतिमादिवत् एव। आलम्बनत्वेन नामादिप्रतिपत्तिर्भवति न तु ब्रह्मत्वेन। पूर्वपक्षिणा उक्तं ब्रह्मैव मन्यते, तत् भ्रान्तिरीति। सी नामादि प्रतिमां ब्रह्मैव मन्यते चेत् तत् भ्रान्तिर्भवति इति। प्रतिमां ब्रह्म इति न मन्यामहे, शास्त्रमपि तथा नोपदिशति। प्रतिमां एव ब्रह्म इति जानीहि इति उपदिशति किम्? प्रतिमां ब्रह्म जानीहि, प्रतिमा कथं ब्रह्म भवति? प्रतिमा तु प्रतिमा एव। आलम्बनत्वेन आलम्बनं गृहीत्वा तस्मिन् आलम्बने ब्रह्म दृष्टिं कुर्यात्। एतत्तु वयं जानीमः। पुनरपि असकृत् किमर्थं वदामि इत्युक्ते अयं सूक्ष्मभेदः अस्माभिरवगन्तव्यः। सो न तु नामाद्येव ब्रह्म इति प्रथमटिप्पणं। नामादयः प्रतीकाः। ओ प्रतीक इति पुल्लिङ्गः, ओ मया चिन्तितं प्रतीक इति पुल्लिङ्गो वा नपुंसकलिङ्गो वा? प्रतीकम् ऐ थिङ्क् पुल्लिङ्ग इति मन्ये। नामादय प्रतीकाः। यथा लोके प्रतिमाम् एव विष्णुत्वेन न गृह्णन्ति तद्वत् नामैव ब्रह्म इति न गृह्णन्ति। किन्तु नास्ति प्रतीके ब्रह्मदृष्टिः कर्तव्ये, नाम्नि प्रतीके नामरूपप्रतीके ब्रह्मदृष्टिः कर्तव्या इति विहिता। यदेव मया उच्यते अथ श्रीचरणैरपि टिप्पण्याम् उक्तम्। एवमेव किल? अस्तु। यथा स्थाणौ अनिर्ज्ञाते स्थाणुरिति, स्थाणुम् अभिज्ञाय
ಸ್ಥಾಣುಂ ವಸ್ತುತಃ ಏವ ಅವಿಜ್ಞಾಯ ಸ್ಥಾಣುಬುದ್ಧಿಂ ಕರೋತಿ. ನಾವು ಸ್ಥಾಣೌ ಅನಿರ್ಜ್ಞಾತೆ ಸ್ಥಾಣುರಿತಿ ಪುರುಷ ಸ್ಥಾಣುರಿತಿ ಪುರುಷ ಏವಾಯಮಿತಿ ಪ್ರತಿಪದ್ಯತೆ ವಿಪರೀತಂ. ಸ್ಥಾಣೌ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅನಿರ್ಜ್ಞಾತೆ ಸ್ಥಾಣೌ. ಸ್ಥಾಣುಂ ಅವಿಜ್ಞಾಯ ಯದಿ ಚೋರಬುದ್ಧಿಂ ಕರೋತಿ ಪುರುಷ ಏವಾಯಂ ಇತಿ ಪ್ರತಿಪದ್ಯತೆ ತದ್ ವಿಪರೀತಂ ಭವತಿ. ವಿಪರೀತಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಅನ್ಯತಾ ಗ್ರಹಣಂ. ವಿಪರೀತಂ ನತು ತಥಾ ನಾಮಾದೌ ಬ್ರಹ್ಮದೃಷ್ಟಿರ್ವಿಪರೀತಾ. ಅಂಧಕಾರೇ ಸ್ಥಾಣುಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಚೋರಂ ಮನ್ಯತೆ ಸ್ಥಾಣುಂ ಅವಿಜ್ಞಾಯ ಮನ್ಯತೆ. ಸ್ಥಾಣುಂ ಅವಿಜ್ಞಾಯ ಮನ್ಯತೆ. ತಥಾ ಅತ್ರ ನಾಮಾದಿ ವಾ ಅಥವಾ ಶಿಲಾಂ ವಾ ಅವಿಜ್ಞಾಯ ನ ಮನ್ಯತೆ ಬ್ರಹ್ಮದೃಷ್ಟಿರ್ವಿಪರೀತಾ. ಅಸ್ಯ ನಂತರಂ ನ ಇತಿ ಕ್ವಚಿನ್ ಮುದ್ರಿತಪುಸ್ತಕೇಷು ಅಸ್ತಿ. ಅನಾವಶ್ಯಕಂ, ಟಿಪ್ಪಣಿ ಅನಾವಶ್ಯಕಂ ಅಲ್ಲವೇ? ಇಲ್ಲಿ ಆ ಟಿಪ್ಪಣಿ ಅನಾವಶ್ಯಕಂ. ಪಾಠಭೇದಂ ವದತಿ. ಅಸ್ತು. ಬ್ರಹ್ಮದೃಷ್ಟಿವಿಧಿಃ ಯಥಾರ್ಥ ಬ್ರಹ್ಮೈವ ಜ್ಞಾಪಯತಿ. ಈಗ ಅತ್ರ ಪಶ್ಯ. ಬ್ರಹ್ಮದೃಷ್ಟಿ ಆದೌ ಆಲಂಬನಮಸ್ತಿ. ಏತಾವತ್ ಪರ್ಯಂತಂ ಆಲಂಬನ ವಿಷಯೇ ಉಕ್ತಂ. ಆಲಂಬನಮೇವ. ಆಲಂಬನ ವಿಷಯೇ ಆ ಹೆಡ್ಡಿಂಗ್ ಏನೇನೋ ಹಾಕಿದ್ದಾರಪ್ಪ. ಆಲಂಬನಂ ಅಧಿಕೃತ್ಯ ಏತಾವತ್ ಪರ್ಯಂತಂ ಆಲಂಬನಂ ಅಧಿಕೃತ್ಯ ಉಕ್ತಂ. ಅಧುನಾ ದೃಷ್ಟಿಂ ಅಧಿಕೃತ್ಯ ಉಚ್ಯತೆ. ಬ್ರಹ್ಮದೃಷ್ಟಿ ಅಧಿಕೃತ್ಯ ಉಚ್ಯತೆ. ಏಕಪಂಚಾಶಃ ಭಾಷಭಾಗಃ. ಬ್ರಹ್ಮದೃಷ್ಟಿರೇವ ಕೇವಲ ನಾಸ್ತಿ ಬ್ರಹ್ಮ ಇತಿ ಚೇತ್ ಅನಂತರಂ. ಸಿ ಬ್ರಹ್ಮದೃಷ್ಟಿಂ ಕುರು ಇತಿ ಶಾಸ್ತ್ರಮುಪದಿಶತಿ. ಬ್ರಹ್ಮ ಕುತ್ರ ಅಸ್ತಿ? ಬ್ರಹ್ಮ ನ ಜಾನೀಮಃ. ಅತ ಏವ ಕೇವಲಂ ಬ್ರಹ್ಮದೃಷ್ಟಿರಸ್ತಿ ಬ್ರಹ್ಮೈವ ನಾಸ್ತಿ ಇತಿ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಬ್ರೂತೆ. ಬ್ರಹ್ಮೈವ ನಾಸ್ತಿ ಕೇವಲಂ ದೃಷ್ಟಿ. ಲೌಕಿಕಾಃ ನಾಸ್ತಿಕಾಃ ತಥೈವ ಮನ್ಯಂತೆ. ಶಿಲಾಮೂರ್ತೌ ಈಶ್ವರ ದೃಷ್ಟಿಂ ಕರೋತಿ. ಕಿಂತು ಈಶ್ವರಃ ಕುತ್ರ? ಈಶ್ವರ ಏವ ನಾಸ್ತಿ, ಕೇವಲಂ ಅಂಧವಿಶ್ವಾಸಃ ಖಲು ಇತಿ. ಈಶ್ವರಃ ಕುತ್ರ ಅಸ್ತಿ? ಈಶ್ವರಂ ವಯಂ ಪೂರ್ವಮೇವ ಜಾನೀಮಶ್ಚೇತ್ ಯಥಾ ಚಿತ್ರೇ ಮನುಷ್ಯಬುದ್ಧಿಃ, ದೇವದತ್ತಸ್ಯ ಚಿತ್ರೇ ದೇವದತ್ತ ಬುದ್ಧಿಃ. ದೇವದತ್ತಂ ವಯಂ ಪೂರ್ವಂ ಜಾನೀಮಶ್ಚೇತ್ ದೇವದತ್ತಂ ಅಹಂ ಕದಾಚಿತ್ ಅಪಶ್ಯಂ. ಅತ ಏವ ಚಿತ್ರಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಅಯಂ ದೇವದತ್ತಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸತ್ಯಂ ಸತ್ಯಂ ಜಾನಾಮಿ ಅಯಂ ದೇವದತ್ತಃ ಇತಿ ತಸ್ಯ ಚಿತ್ರಂ ದೃಷ್ಟ್ಯಾ ದೇವದತ್ತಂ ಸ್ಮರತಿ. ದೇವದತ್ತಂ ಕದಾ ಸ್ಮರತಿ? ಯದಿ ದೇವದತ್ತಂ ಜಾನಾತಿ ಕದಾಚಿತ್ ಅಪಶ್ಯಚ್ಚೇತ್. ಕಿಂತು ಅತ್ರ ತು ಈಶ್ವರಃ ಕದಾಚಿದಪಿ ನ ದೃಷ್ಟಃ ಅಸ್ಮಾಭಿಃ. ಕದಾಚಿದಪಿ ನ ದೃಷ್ಟಃ. ಬ್ರಹ್ಮದೃಷ್ಟಿರೇವ ಕೇವಲ ನಾಸ್ತಿ ಬ್ರಹ್ಮ. ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಭೂತೆ ಬ್ರಹ್ಮದೃಷ್ಟಿಂ ಕುರು ಇತಿ ಶಾಸ್ತ್ರಂ ಬ್ರೂತೆ ಕಿಂತು ಬ್ರಹ್ಮೈವ ನಾಸ್ತಿ. ಏತೇನ ಪ್ರತಿಮಾ ಬ್ರಾಹ್ಮಣಾದಿಷು ವಿಷ್ಣುವಾದಿ ದೇವಪಿತ್ರಾದಿ ದೃಷ್ಟೀನಾಂ ತುಲ್ಯತಾ. ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಭೂತೆ ಪ್ರತಿಮಾಯಾಂ ವಿಷ್ಣುಬುದ್ಧಿಃ ಬ್ರಾಹ್ಮಣೇಷು ದೇವತಾ ಬುದ್ಧಿಃ ಬ್ರಾಹ್ಮಣೇ ದೇವತಾ ಬುದ್ಧಿಂ ಕರೋತಿ ಅಥವಾ ಶ್ರಾದ್ದೆ ಪಿತೃಬುದ್ಧಿಂ ಕರೋತಿ. ಪಿತರಂ ಆವಾಹ್ಯ ಬ್ರಾಹ್ಮಣೆ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪ್ಯ ತಸ್ಮೈ ಭೋಜನಂ ದದಾತಿ. ಶ್ರಾದ್ದಕರಣೆ ಬ್ರಾಹ್ಮಣೇಷು ದೇವತಾ ಬುದ್ಧಿಂ ಕರೋತಿ ಪಿತೃಬುದ್ಧಿಂ ಕರೋತಿ. ಅತಯವ ನೋಡಿ ಪ್ರತಿಮಾ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಆದಿಷು ಆದಿಜನೇಷು ಕಿಂ ಕರೋತಿ? ವಿಷ್ಣುವಾದಿ ದೇವಪಿತ್ರಾದಿ ದೃಷ್ಟಿನಾಂ. ಅಂದರೆ ವಿಷ್ಣು ದೃಷ್ಟಿ ದೇವದೃಷ್ಟಿ ಪಿತೃದೃಷ್ಟಿ. ವಿಷ್ಣು ದೇವ ಪಿತೃ ಇತ್ಯಾದಿ ದೃಷ್ಟಿಂ ಕುರ್ಮ ಖಲು ತೇಷಾಂ ತುಲ್ಯತಾ. ತೃತೀಯ ಟಿಪ್ಪಣಿ ಕುತ್ರ? ಟಿಪ್ಪಣಿ ಸಂಖ್ಯೆಗಳೆಲ್ಲ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಆಯ್ತಪ್ಪ. ಇಲ್ಲಿ ತೃತೀಯ ಟಿಪ್ಪಣಿ ಇಲ್ಲವೇ ಇಲ್ಲ. ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಫೋರ್ತ್ ಟಿಪ್ಪಣಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪುರುಷೋಯಮಿತಿ ಜ್ಞಾನಕಾಲೇ ಸ್ಥಾಣುಮತರ್. ಅಯ್ಯೋ, 2ಕ್ಕೆ 3, 3ಕ್ಕೆ 2 ಆಯಿತು. ಪುರುಷೋಯಮಿತಿ ಜ್ಞಾನಕಾಲೇ ಸ್ಥಾಣುಮತಿರ್ನ ಭವತಿ ಕಸ್ಯಚಿತ್ ಅತ್ರ ತು ನಾಮ್ನಿ ಬ್ರಹ್ಮತ್ವ ಬುದ್ಧಿಕಾಲೇಪಿ ನಾಮ ಬುದ್ಧಿರ್ಭವತ್ಯೇವ ಅತ. ಅದು ಆ ಸೆಕೆಂಡ್ ಟಿಪ್ಪಣಿ ನಾನು ಬೇಡ ಅಂದ್ಕೊಂಡೆ. ಅದು ಸೆಕೆಂಡ್ ಅಲ್ಲ, ಥರ್ಡ್ ಟಿಪ್ಪಣಿ ಅದು. ಅಯ್ಯೋ, ಅದು ರಾಂಗ್ ನಂಬರ್ ಹಾಕಿದ್ದರೂ ನಾನು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟೆ. ಅಲ್ಲಿ ನೋಡು, ಆ ವಿಷಯ ಪುನರಪಿ ಬದಾಮಿ. ತತ್ ಒಳ್ಳೆಯ ಮಾತಿದೆ ನೋಡಿ.
पुरुषोऽयमिति ज्ञानकाले स्थाणुमतिर्न भवति कस्यचित्. सी यदा चोरं मन्यते भ्रान्त्या, स्थाणुं दृष्ट्वा अन्धकारे चोरं मन्यते भ्रान्त्या, तत् चोरबुद्धिकाले स्थाणुज्ञानं नास्ति. किन्तु अत्र तु नास्ति ब्रह्मत्वबुद्धि, अत्र तु नाम्नि ब्रह्मत्वबुद्धिः. अत्र विग्रहे वा नाम्नि वा यदा ब्रह्मत्वबुद्धिरस्ति तदा ब्रह्मत्वबुद्धिकाले इदं नामैव, इदं चित्रमेव, इयं तु शिलामूर्तिरेव, अयं तु शिलामूर्तिरेव इति ज्ञानमस्ति. ब्रह्मबुद्धिकालेपि इयं शिला इति जानीमः, ब्रह्मबुद्धिकालेपि इयं शिला इति जानीमः. शालिग्रामे विष्णुबुद्धिकाले अपि इयं शालिग्रामशिला इति जानीमः. अत एव शालिग्रामशिला इव वदामः. शिलाम् आनीय स्वयं प्रतिष्ठाप्य भावनां करोति, इयं शिला इति जानीमः. तत्र ब्रह्मदृष्टिकाले शिलाबुद्धिः न नश्यति, शिलाबुद्धिरस्ति. तथैव अस्तु नाम ओके. अनन्तरं चतुर्थं, श्रुतौ ब्रह्मदृष्टिविधानात् नाम ब्रह्मेति विजानीयादित्यस्य गमकं प्रमाणं श्रुतिः. पूर्वपक्षी ब्रूते अत्र प्रतिमायां विष्णुबुद्धिं कुर्यात्, ब्राह्मणे देवबुद्धिं कुर्यात् अथवा पितृबुद्धिं कुर्यात् श्राद्धकाले. अत्र देवबुद्धिः पितृबुद्धिरस्ति, किन्तु देवः कुत्र, पिता कुत्र, पितरः कुत्र सन्ति, पितरोपि न सन्ति. विष्णुबुद्धिरेव अस्ति, विष्णुरेव नास्ति. विष्णु कदाचित् न दृष्टः अस्माभिः. अत एव केवलं श्रुतिप्रमाणेन, श्रुति किमर्थं प्रमाणं, मीमांसकाः मन्यन्ते देवाः न सन्ति, मन्त्ररूप एव देवः इति पूर्वमीमांसकेषु केचन मन्यन्ते. मन्त्ररूपाः एव देवाः, मन्त्रात् अतिरिक्ताः देवो नास्त्येव. किन्तु देवताधिकरणं ब्रह्मसूत्रे अस्ति, तत्र शङ्कराचार्यैः देवाः सन्ति इति प्रतिष्ठापितं, देवाः पितरः सन्ति इति प्रतिष्ठापितम्. अत एव आर्यसमाजिनः तत् प्राचीनमीमांसकान् अनुसृत्य देवाः न सन्त्येव इति मन्यन्ते. इन्द्रवरुणादिदेवाः न सन्त्येव, ते कल्पिताः, ते न सन्त्येव इति. किन्तु अद्वैतसम्प्रदाये, शास्त्रसम्प्रदाये भाष्यकाराणां देवाः सन्ति. मन्त्रात् मन्त्र एव मीमांसकाः, प्राचीनमीमांसकाः, कुमारिलभट्टातः पूर्वमीमांसकाः, पूर्वकालीनाः शबरस्वाम्यादयः, ते मन्यन्ते मन्त्ररूपाः एव देवाः, देवो नास्त्येव, देवो नास्ति, मन्त्ररूप एव देवः. तथा चेत् किं भवति, देवः नास्ति चेत् अत्र देवबुद्धिं कुरु इत्युक्ते कस्य, अत्र पूर्वपक्षी मीमांसक एव, देवता बुद्धिं करोति किन्तु देवता एव नास्ति. अत एव शास्त्रं देवता बुद्धिम् उपदिशति, देवतायाः अस्तित्वे प्रमाणं न भवति. ब्रूहि, देवता अस्तित्वे प्रमाणं न भवति, देवता दृष्टये प्रमाणं, देवता दृष्टये प्रमाणं, न तु देवता अस्तित्वे प्रमाणं न भवति इति मीमांसकः. न तु तथ्यतः ब्रह्मास्तित्वे इति भावः. श्रीचरणैरुच्यते टिप्पण्याम्, अनेनैव न्यायेन कर्ममीमांसकाः देवताः अपन्नुवते, ಅಂದರೆ तदनुयायिनश्च आर्यसमाजिनः इति मया योजितं. पूर्वमीमांसकाः कर्ममीमांसकाः अनेनैव न्यायेन देवतां किमुच्यते अपवादं कुर्वन्ति, देवता नास्तित्वमेव मन्यन्ते. देवता भावं कुरु, पितृभावं कुरु इति शास्त्रम् उपदिशति, पितरः सन्ति इति नोपदिशति, देवताः सन्ति इति नोपदिशति, एवं मन्यन्ते. तदनुयायिनो प्राचीनपूर्वमीमांसकानाम् अनुयायिनः आर्यसमाजिनोपि तथैव मन्यन्ते. किन्तु देवता अस्तित्वमस्ति इति वेदमन्त्रेभ्यः एव भाष्यकारैः प्रतिष्ठापितं सूत्रभाष्ये अस्ति. सूत्रभाष्ये देवताधिकरणमिति ऐ थिङ्क् चतुर्थाध्याये अस्ति, तृतीयाध्याये वा प्रथमाध्याये तृतीये वा
तृतीये वा चतुर्थे वा न स्मरामि पादः तृतीयपादे वा चतुर्थपादे वा न तृतीयपादे तृतीयपादे देवताधिकरणमस्ति अपशूद्राधिकरणं देवताधिकरणं तत् एकत्रैव सन्ति स्तः सो देवताधिकरणे वेदमन्त्रेभ्यः देवतास्तित्वं प्रतिष्ठाप्यते इति तत्र क्रियते अस्तु न सिद्धान्ति किं ब्रूते इति समयो जातः श्वः वक्ष्यामि ऋगादिषु पृथिव्यादिदृष्टिदर्शनात् अत्र साक्षात् न प्रतिपादयति देवतास्तित्वं तत् किमुच्यते सूत्रभाष्यादेव ज्ञातव्यम् अत्र बृहदारण्यकभाष्यविस्तरेण न प्रतिपादितं किमपि कारणान्तरं प्रतिपाद्य कारणान्तरं दर्शयित्वा प्रतिपाद्यते किन्तु यथा सूत्रभाष्ये विस्तरेण वर्णितं तथा नास्ति अस्तु नाम अत्र यत् कारणं ब्रूते भाष्यकारः तदत्र वदामि तथापि तत्र सूत्रभाष्यादपि किञ्चित् आनीय उत्कृत्य वक्ष्यामि श्वः वक्ष्यामि अस्तु ओम शान्तिः शान्तिः ओम